वळूयात पुढच्या बातमीकडे। देशात लवकरच पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। व्यावसायिक सिलेंडर नंतर आता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढणार असल्याचं सूत्रांकडून कळत आहे। त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी याची झळ पोहोचणार आहे। एकीकडे आपण पाहतोय गॅसच्या किमती तब्बल साधारणतः 900च्या वर वाढलेल्या आहेत, तर दुसरीकडे आता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सुद्धा वाढण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे। त्यामुळे आर्थिक ताण आता जाणवणार आहे। दरम्यान या संदर्भात हरदीप सिंग पुरी यांनी एक ट्विट केले, ते काय म्हणतात आपण पाहूयात। गेली 4 वर्ष जागतिक कच्च्या तेलाच्या किमतीत लक्षणीय चढउतार होऊन सुद्धा भारतातील पेट्रोल डिझेलच्या किमती स्थिर राहिल्या। 60 दिवस लष्करी संघर्ष आणि हॉर्मुझ सामुद्रधुनी बंद असल्यामुळे कच्च्या तेलाच्या आयातीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढलाय, पण देशातील घरांना होणारा इंधनाचा पुरवठा अखंडित राहिला। पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या नाहीत, असं केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी हे ट्विट केलेलं आहे। हे सूचक ट्विट खरं तर म्हणावं लागेल। त्यामुळे आता आगामी काळात पेट्रोल डिझेलच्या किमती वाढतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे।